तर मित्रांनो, आपण आलो आहोत पार्किंगमध्ये आणि चाललो आहोत देखावा बघण्यासाठी. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत देखावा बघण्यासाठी. मग आम्ही थांबलो एका पेट्रोल भरण्यासाठी आणि परत निघालो देखावा पाहण्यासाठी. आणि जाता जाता बघू शकता आपण किती पहाडीवर किती सुंदर असे लाइटिंग केली आहेत की बघायला पण किती छान दिसतात. जाता जाता होऊन गेलो आम्ही कोथरूडवरनं, कारण की आम्हाला कळाले की इथं बी छान असे डेकोरेशन केलं आहे मंडळाचं, तेही आम्ही बघण्यासाठी आलो आहोत. कोथरूड मला सगळ्यात पहिलं मंडळ म्हणजे आम्हाला हमराज मित्र मंडळ दिसले आहे की तिकडं गणेश भक्तांची खूप गर्दी होती. आणि आम्ही आतनंही डेकोरेशन बघणार आहोत की खूप जण एवढी गर्दी करत आहेत, पण आम्ही आत जाऊन बघणारच आहे. मित्रांनो, इथनं रास्ता आहे आतलं डेकोरेशन पाहण्यासाठी, आपण इथनं जात आहोत. तर आपण गेलो आहोत आत आणि तुम्ही बघू शकता अशी गुफावाणी इथं केलेली आहेत, ती बघायला खूप छान दिसतं. आणि आतने बघा हनुमानजीचं केलं आहे, एवढं छान दिसतं आहे. इथं पण खूप गर्दी आहे, इथं काहीतरी अडकले म्हणजे पुढे गर्दी झाली मग गर्दी सुटली आणि पुढे निघालो. तर जाता जाता पण इथं खूप खूप म्हणजे खूप छान असं वाटत होतं. आतनं गरमी बिरमी काहीच होत नव्हती. आत पण छान छोटे छोटे फॅन लावले होते गरमी नाही व्हावी म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलं आहे हमराज मित्रमंडळ यांनी. तर इथं बघायला पण खूप लोकांची गर्दी होती. आम्हाला हे बघून खूप छान वाटलं. आता आम्ही खाली उतरत आहोत, म्हणजे आता आम्ही एवढं संपलं आहे तर आम्ही जात आहोत आता बाहेर दिशेने निघालो आहेत. आता बघू हे रस्ता कुठं निघतं. तर डायरेक्ट मंडळाच्या बाजूलाच निघलं आहे. यांनी खूप छान असा मंडळ बांधला व डेकोरेशन आत खूप केलं. आम्हाला तरी खूप आवडले. तुम्हाला हा कसा आवडला असं कमेंट करून नक्की सांगा. आणि परत निघालो दुसरे मंडळ पाहण्यासाठी. आणि जाता जाता आम्हाला असा एक अद्भुत गणपती दिसला, तो की दिसायला पण खूप छान होता. आणि परत निघालो आमच्या इथं देखावा पाहण्यासाठी. तर जाता जाता आम्हाला दिसला अजून एक मंडळ, तिकडे गणपती बाप्पांचं खूप छान डेकोरेशन केलं होता. आणि तिथंही एक देखावा चालू होता, जिथं की प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती व छान असं चालू होता. पण आम्ही तिकडे काही गर्दी केली नाही आणि निघालो आपलं जिवंत देखावा पाहण्यासाठी. पण इथं आम्हाला दिसलं की इथं पण एक छान डेकोरेशन केलं आहे, जे की बाहेरनंच बघायला किती सुंदर दिसतंय, आतनं तर किती सुंदर असन. तर आम्ही याच्या आत जाणार आहोत. तर तर बघा आत कसं कसं आहे आणि वॉच करा. इथं छान असा ढोलपथक वाजत आहे व प्रेक्षकही खूप गर्दी करत आहेत व छान ढोलपथक वाजत आहे. मला बी खूप आवडला. आता आम्ही जाणार आहोत आत. तर आतलंही खूप छान आहे, तुम्हीही बघा. तर आम्ही आत आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती छान केलं आहे आत. व इथं बघायलाही खूप छान आहे. तुम्ही फॅमिली संग नक्की भेट द्या इथं. व दिसायलाही खूप छान आहे. इथं बघू शकता तुम्ही किती छान छान केलं आहे. इथं शिवाजी महाराजांचे फोटो, लोकमान्य टिळक यांचे फोटो लावले आहे. प्रेक्षकांनी खूप गर्दी केली आहे. व तुम्ही बघू शकता की इथं गणपती बाप्पांचंही खूप डेकोरेशन आहे. गणपती बाप्पांनाही बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी इथं खूप गर्दी केली आहे. तुम्ही बघू शकता की मी लांबनंच व्हिडिओ काढला आहे. इथं जवळ जायला खूप गर्दी होती आणि आम्ही जवळ गेलो असतो खूप वेळ लागला असता, म्हणून मी लांबनंच व्हिडिओ काढलेला आहे. व आम्ही परत बघितलं की शिवाजी महाराजांचाही खूप छान पुतळा केलेला आहे, जो की तुम्ही बघू शकतो. व खूप छान दिसायला पण छान आहे. इथं खूप जण आलेले आहेत बघायला त्यासाठी. व इथे शिवशंकरांचीही खूप छान मूर्ती तयार केली आहे व त्यालाही बघण्यासाठी इथं खूप गर्दी होती. आणि आम्ही सगळं बघून निघालो वरती. आणि वरती तुम्ही बघू शकता किती छान इथं ढोलपथक वाजत आहे.
ढोल पथक पाहिल्यानंतर आम्ही परत आलो आत व आतलंही व वरचंही तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती छान केलं आहे. इथंही खूप गर्दी होती व इथं आम्हाला बघायलाही खूप छान वाटलं. इथंही शिवशंकर महाराजांचं खूप छान केलं होतं. वरती जिकडे तुम्ही बघू शकता हे खूप छान केलं आहे. मलाही खूप आवडलं. तुम्ही नक्की इथं भेट द्या. मलाही खूप आवडलं. तर तुम्ही बघू शकता आम्ही पुढं थोडं गेलो तिकडं हत्तींचंही छोटं डेकोरेशन केलं होतं. तेही खूप भारी होतं. तुम्ही हे बघू शकता लाईनीने असे हत्तींचे पुतळे लावले आहेत. ते दिसायला खूप छान दिसत होते आणि मला तर हे खूप आवडलं. आणि तिथं होतं एक नंदी बैल ज्याच्या कानात सगळेजण काही ना काही बोलत होते. आणि त्याच्यानंतर गेल्यावर तुम्ही बघू शकता हे किती छान केलेलं आहे. मला तर हे खूप आवडलं. आणि आम्ही हे बघितल्यानंतर परत निघालो पुढे. तुम्ही हे बघू शकता हे आहे जयदीप मंडळी समितीचा, जिकडे माझा स्कूल फ्रेंड इथं राहतो, पण मला तो काही दिसला नाही म्हणून मी निघालो पुढं. पुढं आल्यावर हे आहे डेक्कन आणि इथं आहे माझी शाळा. तू बघू शकता सौ विमलबाई गरवारे. मी सौ विमलबाई गरवारेचा विद्यार्थी आहे व इथं 9वी इयत्ता शिकतो. तर ही माझी शाळा आहे. जाता जाता मला माझी शाळा दिसली आहे. हे कळालं की रात्री माझी शाळा कशी दिसती आणि ते बघून आम्ही निघालो पुढं. आणि एवढं सगळं पाहिले व एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला लागलेली भूक. एक मंडळ पाहून आम्ही थांबलो एका ठिकाणी डोसा खाण्यासाठी आणि खाल्ला डोसा. आणि तुम्ही बघू शकता इथं आमची डोसा पार्टी चाललेली आहे व ते बघून आम्ही FC रोडला FC मार्केट बघण्यासाठी निघालो. हा बघा असं बोल नका. तर हे मार्केट खूप मोठं आहे. इथे सगळेजण काही ना काही घेतच होते आणि स्टॉलही खूप होते. आणि तेवढ्यात मी विचार केला की मी काही ना घेऊ, पण मला माहीत होतं की मी कितीही प्रयत्न केल्यावर माझं काही सफल होणार नाही. तर इथं बघू शकता इथं सेलिंग चालू आहे. मार्केट खूप मोठं आहे व गर्दीही खूप झालेली आहे. ते डोसा खाल्ल्यानंतर माझ्या पप्पांचं पोट तर भरलंच नव्हतं. तर मग आम्ही FC रोडच्या वाडेश्वर हॉटेलमध्ये डिनर केला व डिनर तर एवढं टेस्टी होतं की आम्ही व्हिडिओ काढायचंच विसरलो. व बघू शकता इथं चष्म्याचेही स्टॉल आहे. आता रात्र झाल्यामुळे पप्पांना येत होती झोप, म्हणून आम्ही कन्नूच्या चायमध्ये चाय पिऊन पप्पांची झोप उडवली आहे. कन्नूची चाय खूप छान होती आणि तुम्ही बघू शकता माझ्या पप्पांची क्लिअर कट झोप उडून गेली आहे आणि जोशाने किती फिरत आहेत. पण माझ्या मम्मीचा मूड हाफ होता. त्याला चाय नाही कॉफी प्यायची होती, तर कॉफी तर काही भेटली नाही. ते झालं तर आम्ही निघालो पुढं. तर फायनली आपण आपल्या देखाव्यापाशी आलेलो आहे. बघू शकता देखावा स्टार्ट झाला आहे.
शिवाजी महाराजांचा एक देखावा चालू आहे. ते पाहिल्यानंतर आम्ही परत निघालो पुढे. आम्हाला परत लागली भूक आणि आम्ही ते खाऊ गल्लीवर थांबलो आणि तिकडे केलं एक मंचुरियन ऑर्डर आणि मंचुरियन खाऊ लागलो. मंचुरियन खूप टेस्टी होतं. तुम्ही बघू शकता किती छान मंचुरियन आहे. आणि ते बघितल्यानंतर आम्ही परत निघालो घराकडे. आणि सनडिटेलही खूप छान केलं होतं, जे तुम्ही बघू शकता महादेवांचं. ते खूप छान आहे दिसायला. आणि बाजूलाही तुम्हाला सांगितलं की इथं माझा मित्र राहतो शाळेचा, जयदीप मंडळ. तुम्ही बघू शकता त्याने खूप छान असे लाइटिंग केलेली आहेत. आणि आम्ही इथं ध्वजपूजा इथं मंडळात थांबलो आतलं काहीतरी पाहण्यासाठी. आत खूप छान डेकोरेशन आहे असं आम्हाला कळलेलं आहे. तर आम्ही आज जात आहोत. तर आम्ही तर आत निघालेलो आहोत. तेवढंच आम्हाला कळाले की आत 12 ज्योत केलेले आहे, ते की खूप छान आहे. तुम्ही बघू शकता महादेवांचे 12 रूप. आता आम्ही आत जात आहोत, तुम्ही बघू शकता. भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे। भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम। तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। भोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल। तर इथं तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचे आम्हाला दर्शन झालेले आहेत. इथं या डेकोरेशन खूप छान आहे, मला खूप आवडला. तुम्हाला कसा आहे वाटला कमेंट करून नक्की सांगा. भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे। भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम। तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। भोले की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम। तर सुंदर असं डेकोरेशन पाहिल्यानंतर आम्ही आलो आहोत बाहेर. हे तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर निघत आहोत. इथं नंदीच्या कानाने खूप जण काही ना काही मागत होते. मी माझी एक विश मागितली, जे की बोलायची नसती, ते तर मी पूर्ण झाल्यावरच सांगणार तुम्हाला. कसे वाटले तुम्हाला मंडळाने देखावे? अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.